म्हणाले, ताई मला खरं सांगतो तुम्हाला, माझा देवावर वगैरे विश्वास नाही हो, पण तुमच्याबद्दल फार ऐकले म्हणून मी आलो. म्हटलं, मी त्यांना म्हटलं तुमच्याबद्दल फार ऐकले म्हणजे काय? तर म्हणाले, तुमच्याबद्दल ऐकले म्हणून मी आले. माझं खरं सांगतो तुम्हाला. मी त्यांना म्हटलं, हे आधी तुम्ही किती चांगलं काम करता, खरं ते सांगता. माझा देवावर विश्वास नाही, काही बिघडे कृष्णालाही असं स्पष्ट बोललेलं आवडतं, पण आज तुम्ही इथे कसे आलात? मग तुमचा विश्वास नाही. नाही, मी अनेकांच्याकडून तुमच्याबद्दल ऐकले हो, म्हणून मला एकदा तुम्हाला बघायची इच्छा होती, म्हणून मी आलो. बरं, इतक्यात कृष्णाने ताबडतोब सांगितलं, ह्या नवीन बंडल मधून एक गीता काढ आणि त्याच्या हातात दे आणि त्याला सांग. मी जेव्हा त्यांना म्हटलं, तुम्ही मला बघण्यासाठी म्हणून आलात, पण मलाही इथे एकदा कृष्णाच्या घंटेखाली उभी राहिले की तो काय सांगेल ते मला ऐकावं लागतं. तो सांगतो, या बंडल मधली एक गीता तुम्हाला द्या. नाही नको, मला गीता बिता नको, मला गीता नको, नाही नको, मला फक्त तुम्हाला बघायचं. म्हटलं ते सगळं खरं, पण हा सांगतो ना गीता दे म्हणून, तर मला ते ऐकायला पाहिजे. शेवटी बराच होत त्यात तो नाही म्हणते, ग्रस्त नाही म्हणत होते आणि मी सांगत होते नाही बघ तुम्हाला द्यायलाच पाहिजे मला गीता. कृष्ण म्हणतो गीता दिल्याशिवाय त्याला आज सोडू नको. शेवटी मी त्याला म्हटलं, बरं हरकत नाही, आता तुमचं आणि माझं दोघांचं एक खरं करण्यासाठी आता असं करा, यातली एक गीता मी तुम्हाला देते, ती घ्या, तुमच्या खिशात ठेवा. एक आठवडा फक्त तुम्ही ती तुमच्या खिशात ठेवा आणि एक आठवड्यानंतर तुम्हाला असं वाटलं की ही गीता मला नको, काय एक गोष्ट बांधायचं असं वाटलं, तर तुम्ही काय करा, कुर्ला स्टेशनला अगर दादर स्टेशनला कुठेही जा आणि ज्याच्या हातात फुलाची पुडी दिसेल, प्रसादाचे काही घेतलेले दिसेल, त्यांना विचारायचं तुम्ही बदलापूरला जाता का कृष्णकुटीर मध्ये, आणि त्यांच्या हातात ही गीता द्या आणि मी ताईंना नेऊन द्या असं सांग. पण मला या कृष्णकुटीर मध्ये उभं राहून जेव्हा घंटेखाली मी उभी राहते आणि बोलते, कृष्ण सांगतो, तेव्हा मला ते ऐकणंच भाग आहे. म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगते. आणि त्यांनी ती गीता घेतली हातात, अगदी नाराजीने ती गीता हातात घेतली आणि म्हणाले, बरं मग तुम्ही आता म्हणता तर करतो बसत. आणि तुझे हरवली पडली तर ते कृष्णाचा नाही म्हटलं, त्याचा विचार तुम्ही कशाला करता, तुम्ही पण करू नका आणि मी पण करतो. पण कृष्णाने सांगितलं म्हणून गीता मला तुम्हाला देणं बाळ झालं. गीता घेऊन गेली आणि 4-5व्या दिवशी ते कुर्ला स्टेशनची माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वांना जास्त कल्पना. ते म्हणाले, मुंबईला जाणारी गाडी उभी होती आणि मी ह्या प्लॅटफॉर्म वरून ह्या रिकाम्या गाडीतून तिथे उडी मारणार होतो. उडी मारायच्या वेळेला अशी एक घटना घडली, माझा कुणीतरी हा रट्टा धरला, घट्ट म्हणजे इतका घट्ट की मी आता तुमच्याकडे आलो ते 8 दिवसांनी आलो तरी माझा तो रट्टा दुखतो. आणि पाठी वळून बघितलं तर ती गाडी पुढची सुटलेली होती. जर का मी तो रट्टा माझा घट्ट धरला नसता तर मी उडी मारली असती आणि माझी छत्रच पडली असती, कारण का ते मध्ये लोखंडाचं कुंपण. 8 दिवसांनी आले तेव्हा मी त्यांना हा बोलला, त्याला सांग गीता दे, गीता पहिली दे, आता ते ऐकणच नाही तुझं. तर ते बोलले, ताई मी गीता द्यायला नाही आलो. म्हटलं नाही द्या आधी, मग पुढचं बोलायचं. तेव्हा त्यांना कृष्णाने सांगितलं, अरे तुम्ही 4 भावंड आणि त्या भावंडांची तुझी आजी माझी भक्त होती. ते तुझ्या आजीला मी त्यावेळेला आई वडील गेले आणि तिला वचन दिलं होतं, तुमच्या चौघांचा मी सांभाळ करेन आणि तो सांभाळ करण्याची जबाबदारी माझ्यावर होती, म्हणून तुला इथे खेचत आणला मी. तू परत म्हणाला की माझा विश्वास नाही, काय नाही, फक्त तुम्हाला बघायचं होतं. बघितलं, झालं सगळं पूर्ण. आता आणि म्हणून आणलं आणि हे तुला दिलं. आज तुझी 3 भावंड सगळी व्यवस्थित आहे आणि तू 4थाही सुखात आहे. तू पडला असता आणि ह्याची तुला खात्री पटवण्यासाठी मी काय
केलं ते सांग. त्याच बंडल मधून एक गीता आणि लक्षात ठेव, त्यावरची सोनेरी जी अक्षरं होती ती पूर्ण पुसली गेलेली होती. ना पाऊस, खिशातली गीता काही त्यांनी काढलेली नव्हती. गीता आणि मी एक आहे हे प्रतीक त्याच्यावरून दिसलं आणि तेव्हा ते म्हणाले, हो ताई हे मात्र खरं. आणि मी म्हटलं, तुमची आणि माझी पहिली भेट, मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही मला ओळखत नाही, पण कृष्ण सांगतो तुमच्या चौघाही भावंडांची जबाबदारी मी घेतलेली होती, म्हणून मला हे करणं भाग पडलं. आता ह्याच्या पुढे तू ये अगर नको येऊ, गीता द्यायला जा. नाही, गीता द्यायला नाही आलो, एवढंच फक्त सांगायला आलो, मी वाचलो या गीतेमुळे. आता म्हणाले मी परत कधीतरी येऊन जाईल. म्हटलं ते यायचं की नाही ते तुम्ही आणि तो ठरवा, मला काय करायचंय. पण सांगायचं तात्पर्य काय, भगवान श्रीकृष्ण जेव्हा एखाद्याला वचन देतो त्यावेळेला तो आपल्या भक्तांसाठी काय करतो, त्यांना कसा खेचून आणतो, कशी त्यांची जबाबदारी घेतो आणि कसा तो त्यांच्यासाठी काम करत असतो, हे याचं उदाहरण. आणि हे आपल्याला कळतं कसं, तो सांगतो म्हणूनच कळत. आज मी तुमच्याकडे इथे आले हे फक्त तुमच्या सर्वांच्या भावना त्या कृष्णाने खेचून आणलेल्या आहेत. त्यामुळे हा कृष्ण खेचला गेलेला आहे आणि म्हणून आला आहे. आणि या भावनेचं अगदी कौतुक किती करावं ते थोडं वाटतं. म्हणून भगवान श्रीकृष्णाकडे एकदाच प्रार्थना करते आणि तुमच्या सगळ्यांना एक ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून नमस्कार करते. भगवान श्रीकृष्ण तुमच्या प्रत्येकामध्ये जातो असं सारखा सांगत असतो. तुमच्या सर्वांच्या मध्ये मी जातो आणि आता ह्याच्या पुढे जे कार्य मला करायचं आहे ते तुमच्या सगळ्यातर्फेच ते करायचं आहे. म्हणूनच सामुदायिक प्रार्थनेला एकत्र व्हा. आणि लहानपणी आपण एक गोष्ट ऐकत होतो, आजीनी एक काठी हातात दिली आणि सांगितलं ही मोडून दाखव, तर ती पटकन मोडली. आणि 7 काठ्या एकत्र केल्या आणि सांगितलं मोडून दाखव, तर 7 काठ्या मोडल्या नाही. म्हणजे सामुदायिक शक्तीचं जे हे बळ आहे ते इतकं अफाट आणि अजाट बळ असतं की तिथे कोणीही काहीही आपल्याला बदलू शकत नाही. आणि म्हणून भगवंताला वाटतं की सामुदायिक प्रार्थना करा, मला आपलासा करा, मला आपल्या जवळ ओढून घ्या, श्रीकृष्णाचं नामस्मरण करा. श्रीकृष्ण म्हणजे प्रेम, त्याला काहीही नको असतं. अनेकांना सांगतो, तुम्ही जेवायला बसला, चटणी भाकरी भाजी जे ते हातात घ्या, नमस्कार करा, मला तो अर्पण करा आणि तो तुझा प्रसाद मी खातो म्हणून पहिला घास खा, तो मला पोचतो. एकदा एक बाई आल्या, त्या म्हणाल्या ताई मी मानस पूजा करते हो. पोचते ना कृष्णाला. थोड्या वेळ कृष्ण गप्प बसला आणि थोड्या वेळेने सांगितलं, तू सगळी मानस पूजा करते पण मला प्रसाद दाखवत नाही. काय खरंय तरी, अगदी मानस पूजा बाकी सगळी करते, कृष्णाचे चरण धुते,